नमस्कार. जर तुम्हाला हातापायांना मुंग्या येत असतील किंवा शरीराच्या एखाद्या भागामध्ये बधीरपणा जाणवत असेल, काही वेळेला काय होतं की आग झाल्यासारखी वाटते किंवा तीव्र शूल असाही असतो. तर ही जी सगळी लक्षणं आहेत ना, तर ती नर्व्ह डॅमेज किंवा आपण म्हणू शकतो की मज्जातंतूमध्ये बिघाड असं असल्याची लक्षणं आहेत. ज्याला आम्ही मेडिकल टर्म्समध्ये न्यूरोपॅथी असं पण म्हणतो. तर हे होण्याची काय-काय कारणं आहेत बरं? कसं आहे, की ह्याचं जे डायग्नोसिस आहे ते अर्थातच डॉक्टरांकडे जाऊनच केलं पाहिजे. पण तरी याची कारणं काय असतात, तुमच्यामध्ये त्यातलं कुठलं कारण असू शकेल, यासाठी ही कारणं मी सांगणार आहे. आणि ह्या कारणांनंतर त्याचे काही सोपे उपाय सांगणार आहे. आहारामध्ये काय बदल केला पाहिजे, हे पण सांगणार आहे. आजकाल जे महत्त्वाचं कारण दिसतं, तर ते म्हणजे B12ची डेफिशियन्सी बऱ्याच जणांमध्ये दिसते. काही जण जे प्युअर व्हेजिटेरियन असतात त्यांच्यामध्ये ही डेफिशियन्सी दिसते. याशिवाय काही जणांचा आहार प्रॉपर असतो, पण त्यांच्यामध्ये ॲब्झॉर्प्शन जर चांगलं नसेल, तरी पण ही डेफिशियन्सी दिसू शकते आणि त्यामुळे मग ही लक्षणं निर्माण होतात. याशिवाय दुसरं महत्त्वाचं कारण आहे, तर ते म्हणजे काही आजारांचं लक्षण म्हणूनच ही न्यूरोपॅथी दिसून येते. म्हणजे डायबिटीस असेल किंवा हायपोथायरॉइडिझम असेल, तर त्यामध्ये या आजाराचं लक्षण असतं. त्यामुळे पेरिफेरल नर्व्हज याच्यामध्ये डॅमेज होतात. याशिवाय तिसरं महत्त्वाचं कारण आहे, जर कुठलाही ट्रॉमा असेल, म्हणजे ॲक्सिडेंट असू दे किंवा एखादी सर्जरी असू दे किंवा एखादं छोटंसं काहीतरी जरी लागलं असेल, ट्रॉमा असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा ती नर्व्ह जेव्हा डॅमेज होते, तेव्हा दीर्घ काळपर्यंत हे दुखणं दिसायला लागतं. याची लक्षणं जशी मी मगाशी सांगितली, की हातापायाला मुंग्या येतात, कधी बधीरपणा येतो, नंतर एखाद्या भागामध्ये जळजळ झाल्यासारखी होते, तळपायांना किंवा हाताला. याशिवाय कधी-कधी काय होतं, मसल वीकनेस पण यामुळे जाणवू शकतो किंवा तीव्र शूल हे पण लक्षण दिसतं. तर ही सगळी लक्षणं न्यूरोपॅथीची असतात. आता यामध्ये आयुर्वेदिक निदान काय आहे हे बघणं पण महत्त्वाचं ठरतं. आयुर्वेदामध्ये अस्थिधातूच्या नंतर मज्जाधातू निर्माण होतो. त्यामुळे मज्जाधातूचा क्षय आणि वातवृद्धी या 2 कंडिशन्स याच्यामध्ये दिसतात. त्यामुळे ट्रीटमेंट करताना आपण मज्जाधातूचं बृहण होईल, पोषण होईल अशा पद्धतीने आणि वाताचं शमन होईल अशी ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक साधा सोपा उपाय सांगते, जो अर्थातच बाह्य उपचार आहे. त्यामुळे हा तुम्ही घरच्या घरी पण करू शकता. जेव्हा तुम्हाला पायाला त्रास होत असेल किंवा एखादाच हात कधी-कधी इन्व्हॉल्व असतो. बऱ्याचदा ह्याच्या कारणामध्ये आजकाल खूप वेळ जर टायपिंग करत असू किंवा लॅपटॉपसमोर बसून कंटिन्यूअस काम करत असू, तर तेव्हासुद्धा कधी-कधी एका हाताची नर्व्ह दुखते असं जाणवू शकतं. तर त्यामुळे लोकल करण्यासाठी हा उपाय खूप चांगला आहे. एकतर छान असं कोमटपेक्षा थोडंसं जास्ती गरम पाणी करायचं, की ज्याच्यामध्ये आपला हात किंवा पाय बुडवून ठेवल्यावर आपल्याला प्लेजंट आणि छान वाटेल. असं पाणी गरम करायचं आणि ते एखाद्या टबमध्ये, बादलीमध्ये घालायचं. दुसरीकडे काय करायचं, गॅसवर पाणी उकळत ठेवायचं एका भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आलं घालायचं, आल्याचे तुकडे. हे छान उकळून त्याचा काढा, डिकॉक्शन बनवायचं आणि नंतर हा काढा त्या टबमध्ये ओतायचा आणि हे जे काही पाणी आहे ना, यामध्ये तुम्ही एक 10 मिनिटं वगैरे हात किंवा पाय, जो कुठला तुमचा भाग जिथे नर्व्ह डॅमेज वाटते किंवा लक्षणं दिसतायत, तो बुडवून ठेवायचा. प्रेफरेबली तुम्ही अंघोळीच्या आधी हे केलं तर ते सोयीचं पडतं. अशा पद्धतीने तिथे छान शेक बसला, की तुम्हाला हळू लक्षणं कमी व्हायला मदत होते. हा झाला बाह्य उपचार. पण अर्थातच नर्व्ह रिपेअर होण्यासाठी अभ्यंतर उपचार खूप महत्त्वाचे असतात. यासाठी आयुर्वेदिक औषधं अनेक आहेत आणि ती तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतला तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. पण आहारामध्ये काही महत्त्वाचे बदल केलेत किंवा काही पदार्थ घेतले तर त्यांनी खूप जास्त फायदा होऊ शकतो. आहारामध्ये एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अक्रोड. अक्रोड जर तुम्ही बघितलात ना, तर बाहेरनं कडक गोल असा असतो आणि त्याच्या आतमध्ये जे फळ असतं, तर त्याचा आकार हा आपल्या मेंदूच्या आकारासारखा असतो, अगदी परफेक्ट. त्यामुळे हा जो अक्रोड आहे ना, तो मेंदूसाठी, मज्जातंतूंसाठी पोषण, बृहण असा असतो. जर तुम्ही मॉडर्न सायन्समध्ये पण बघितलंय, तर त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, त्याच्यानंतर मॅग्नेशियम असतं. तर हे जे घटक आहेत, इन्ग्रेडियंट्स आहेत, तर हे नर्व्हला रिपेअर करण्यासाठी खूप चांगली मदत करतात. आणि आयुर्वेदानुसार याचे गुणधर्म असे आहेत, की गुरू आहे, नंतर स्निग्ध आहे, नंतर पोषण करणारं आहे. पण याचबरोबरीने ते पचायला थोडंसं जड आहे, अर्थातच कफ वाढवणारं पण आहे. त्यामुळे ज्यांचं वजन ऑलरेडी जास्ती आहे किंवा कफाचा त्रास आहे किंवा पचनशक्ती मंद आहे, तर त्यांनी हे मॉडरेट म्हणजे दिवसातनं 1 किंवा 2 सकाळी आणि चांगली भूक असताना हे घेतलेलं चांगलं.
कसं असतं की प्रमाण त्याचं किंवा तुम्ही किती मात्रेमध्ये घेताय हे पण खूप जास्ती महत्त्वाचं आहे. कारण असं नको व्हायला की एका गोष्टीसाठी तुम्ही ट्रीटमेंट घेताय आणि त्याने दुसरंच काहीतरी त्रास सुरू झाला. तर त्यामुळे प्रमाण हे तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार घेतलेलं कधीही चांगलं. दुसरा एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पंपकिन सीड्स, म्हणजे ज्याला आपण भोपळ्याच्या बिया म्हणतो. तर ह्या पण तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. ह्या घेण्यासाठी काही फार वेगळं करायची गरज नाही. फक्त त्या रोस्ट करायच्या, म्हणजे थोड्याशा भाजायच्या आणि तुम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा जर तुम्ही कधी सॅलड घेत असाल तर त्याच्यावर थोड्याशा घेऊ शकता. ह्याचं प्रमाण पण एक 2-3 चमचे जर तुम्ही घेतलेत रोज तर तेवढं इनफ असतं. आता हे उपाय करताना काय काळजी घेतली पाहिजे हे बघणं पण महत्त्वाचं असतं. तर जसं मी मगाशी उपाय सांगितला, तो उपाय तुम्हाला हातापायाला मुंग्या येत असताना किंवा कधी-कधी बधीर झालं असताना खूप जास्ती उपयोगाचा ठरेल. पण जेव्हा बर्निंग होतंय म्हणजे आग होते, तर तेव्हा हा उपाय करून फायदा होणार नाही. तर त्या लोकांनी हा उपाय करायचा नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी जे पंपकिन सीड सांगितले किंवा अक्रोड सांगितलं, तर त्यामध्ये पण ज्यांना ऑलरेडी हायपर ॲसिडिटी आहे, जळजळते, असा काही त्रास होईल तर त्यांच्यासाठी पण हा उपाय नाही. त्यामुळे त्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाय करणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. आणि या उलट ज्यांचं वजन थोडं कमी साईडला आहे, ज्यांना जास्ती बृहण आणि पोषणाची गरज आहे, तर त्यांच्यासाठी मात्र, आणि अर्थात पचनशक्ती पण चांगली आहे, तर त्यांच्यासाठी मात्र ड्रायफ्रूट घातलेले आणि त्याच्यात सोबतीने अक्रोड घातले आणि व्यवस्थित भरपूर तूप घातलेले असे लाडू हे फायद्याचे ठरतात. पण त्यांनी व्यायाम करणं हे पण महत्त्वाचं आहे. अर्थात बाकीच्यांनी पण, म्हणजे ज्यांना ज्यांना न्यूरोपॅथी आहे तर त्यांनी पण सूक्ष्म व्यायाम किंवा त्यांच्यासाठी कोणते योग्य व्यायाम आहेत ते शिकून घेऊन रेग्युलरली ते करणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला सांगा. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.